और उतीमध्ये ख्रिस्त येशूचे दास्यांच्या कोण फिलिppe शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत त्या सर्वांना आणि त्यात याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती कसो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची सुवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामध्ये देवाची उपकार स्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हास बागून आहे. देव माझा साक्षी आहे की मला ख्रिस्त येशूच्या कब्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जाईल, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असाल. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे नीतिमत्वाचे त्याने भरून जावे. माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून सुवर्तमानाला अर्थ न होता त्या तिच्या प्रतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणां त्यामुळे माझे बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले. आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमध्ये पुष्पबंधूची खात्री होऊन ते निर्भीपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहे. कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहे. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओ कोणते ती प्रीतीने करता. पण इतर आहे ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाळण्याकरिता दुजा भावाने ख्रिस्ताची घोषणा करता. ह्यापासून काय झाले निमित्ताने असो किंवा खरेपणाने सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच ह्यात मी आनंद करतो व करणार. कारण मी जाणतो की हे तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पूर्वक्याने माझ्या उद्धारास कारण होई. कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आता देखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होई. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे आहे तर कोणते निवावे हे मला समजत नाही. कारण मी दोहा संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजक असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे. तरीही मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजर राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाके माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठाई अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कार्यभाग सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की तुम्ही एकजीवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी एकजुटीने लढत स्थिर राहता.
आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारमाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केव नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता तेच तुम्हीही करीत आहात. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कवा व करुणाही जर आहेत. तर तुम्ही समचित व्हा, एकमेकावर साखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोक अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे माना. तुम्ही कोणी आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर स्वतःला रिकामे केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक उगदा येशूच्या नावाने टेकला जा. आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक दिलेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल का. म्हणून माझ्या प्रियानो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जव असता केम नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जव नसताही भीत होकांपत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठाई आपल्या योजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता का, यासाठी की या कोटेल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतिसाखे जगात दिसता. जीवनाच्या वचनास दृढ धरून काहा. असे झाले कर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत. असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बागण्यास कारण होई. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो गो. तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. आणि त्याच्यात तुम्ही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद का. प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की लवकरच मी तीमथ्याला तुमच्याके पाठवेन, म्हणजे तुम्हाविषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होई. कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान व्यक्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही. पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो तशी त्याने शुवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. पण मी स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमच्या प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रोदित याला तुमच्याके पाठविण्याचे आवश्यक वाटे. कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताकांत अस्वस्थ झाला होता.
तो खरोखर मरणाज आला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केव त्याच्यावर नाही तर मला दुःखावर दुःख हो नये म्हणून माझ्यावरही केली. म्हणून मी त्यास पाखरण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे के. यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा, अशांचा मान रहा. कारण माझी सेवा करण्यान तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचा. शेवटी माझ्या बंधूनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळ करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्रियांपासून सावध राहा, वाईट काम करणाऱ्यांपासून सावध राहा, किंवा दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूशे अभिमान बागणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहो. तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वागत असेल तर मला तसे अधिक वागणार. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला इबियांच्या इब्रिनियम शास्त्रदृष्टीने परुष आस्थेविषयी म्हणाल तर मंडीचाच करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझ्या प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टीची हानी सोसली आणि मी त्या केरचरा लेखतो ह्यासाठी की मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हा आणि मी त्याच्या ठाई अर्हावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नम्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळाले नीतिमत्व नम्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व असे असाम. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्याची त्याच्या मरणाशी एकरूप होऊन मी ओख करून घ्याय, म्हणजे कसेही करून मी मरतामधून पुनरुत्थान मिळवावे. मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही, पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. बंधूनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानित नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टीवर लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या खाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेके मी धावतो हेच एक माझे काम. तर जेवढे आपण प्रौढ आहोत तेवढ्यानी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हास प्रकट करे. तथापि आपण ज्या विचाराने येतवर मजल मारले तिच्याप्रमाणे पुढे चालर. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास किता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्याच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास पुष्कवेळा सांगितले आणि आता रथ सांगतो की पुष्कजण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहे. नाश हा त्यांचा शेवक, पोक हे त्यांचे दैवत, त्यांच्या निर्लजपणा हे त्यांचे भूषण आहे. ते जगिक गोष्टीवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेकून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ
आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करी. म्हणून माझ्या प्रियजन हो, मी ज्याच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझ्या आनंद मुकुट आहात. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युवदियेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकमनाचे पहा. आणि हे माझ्या खयासोबत्या पण मी तुलाही विनवितो की तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि कलेमेवर ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माले सहकारी त्यांच्याबरोबर सुवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कून येवो. प्रभू समीप आहे. ही विषयाची काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी देवाला कव. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीके असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखी. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचित राहा. आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. धी अवस्थेत कसे राहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे राहावे हेही मी जाणतो. कसेही व कोणत्याही परिस्थितीत तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही काव्यास शक्तिमान आहे. पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात, हे तुम्ही चांगले केले. फिलिप्पिकरांनो, तुम्ही जाणता की सुवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्या शिवाय कोणतीच मंडी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. मी थेसलनिकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसऱ्यांदाही माझी गरज भागली. मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वागावी अशी इच्छा करतो. पण माझ्याजवळ सर्व काही आहे आणि विपुल आहे, आणि एपफ्रोदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवार त्याद्वारे पुरवी. आपला देव पिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूती सर्व पवित्र जना सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्र जन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.